अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईटला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध। साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ, सातारा रोड, वाखरी, तालुका पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। दिनांक 18 फेब्रुवारी रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीत माघ यात्रा 2024च्या नियोजनाचा तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार कामाचा आढावा घेण्यात आला। याशिवाय पंढरपूर शहर व परिसरातील 24 परिवार देवतांच्या मंदिराचे संवर्धन व जीर्णोद्धार आराखडा तयार करून पुरातत्व विभागामार्फत ई-निविदा राबवण्यात आली होती। त्यामध्ये मेसवानी हेरिटेज कॉन्झर्वेशन प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांची ई-निविदा जवळपास 12 कोटी 84 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास येथील BC व D विंग इमारतीचा 3रा मजला वातानुकूलित करणे, कर्मचारी अनुकंपा नियमावलीस व व्यवस्थापनावरील खर्च दान निधीच्या एकूण उत्पन्नाच्या 10 वरून 20% आणण्यास धर्मादाय आयुक्त यांनी मंजुरी दिल्यानुसार शासनास अंतिम मंजुरीसाठी सादर करणे, कर्मचारी सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्षे करण्याबाबत धर्मादाय आयुक्तास प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला। यात्रेच्या अनुषंगाने भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा आढावा घेण्यात आला तसेच दर्शन रांगेची पाहणी केली। त्यामध्ये प्रामुख्याने भाविकांना सुलभ व जलद दर्शन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबवणे, चांगली स्वच्छता व्यवस्था, अन्नदान, आरोग्य व्यवस्था व इतर अनुषंगिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिले।